फ्रेंड्स, श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला हा पहिला गुरुवार आणि आज करायची आहे नागदिवाळी. आजची 14 तारीख आहे. नागदिवाळी करायची आहे कारण की पहिला गुरुवार आणि नंतर मग 16 तारखेपासून लागणार आहे अमरावतीला शिवपुराण, तर ते ऐकायला जायचं आहे. नंतर मग तसं तर ही दिवाळी 4 गुरुवारपैकी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे 4 गुरुवार पडतात ना, त्यापैकी आपण कोणत्याही गुरुवारी करू शकतो, पण आम्ही पहिल्याच गुरुवारी करतो. तर पूजा करून झाली आणि देवीची पूजा आत्ता मांडते मी. तर त्यासाठी मूर्तीला तर काही मी हलवत नाही, तिथेच राहू देते आणि नंतर खाली सगळी पूजा म्हणते. जसं कळस झाला, तांदळाची लक्ष्मी झाली, तर ते सगळं मी पायरीवर खाली करते आणि पूजा बघा एका साईडला केली मी आणि ही पूजा आता समोर मांडणार आहे. तर आज करायची आहे पुरणाची पोळी, कारण की स्वयंपाकामध्ये पुरणाची पोळी असते. तर संध्याकाळी हा स्वयंपाक करायचा असतो. आज दिवसभर उपवास असतो. उपवासामध्ये जसं की साबुदाण्याची उसळ झाली, भगर झाली, हे काहीही चालत नाही. गोड काहीतरी चालतं, ते पण फळं आणि दूध फक्त. तर हा असा उपवास असतो आजचा. तर पूजा करते आणि बघा आत्ता वाजलेले आहे 11. तर सगळ्यात आधी पूजा मांडते, नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं खलिन्दं ब्रह्मासि त्वं साक्षात् सत्यं वचमे त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव तारम् अवधातारम् अवधाता गणपते त्वमेवं कर्तासि वचमे अवतम अवक्तार. हे गणपते त्वमेव प्रत्यक्षं सर्वं खलिन्दं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यम्. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिन्दं ब्रह्मासि गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि साक्षात् आत्मासि नित्यं तद्भवं च नमो शिष्यम्. महालक्ष्मी माता की जय. महालक्ष्मी माता की जय. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव सर्वं खलिन्दं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मा. ओम नमस्ते ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं वरुत्तं वचमे सत्यं वचमे अवतम अवक्तार. श्री महालक्ष्मी माता की जय. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिन्दं ब्रह्मासि. महालक्ष्मी माता की जय. गजानन गणपती महाराज की जय. महालक्ष्मी माता की जय.
महालक्ष्मी माता की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वे पूर्वे प्रेम कृपा दळाची, सर्वांगी सुंदर औक्षेंदुराची, कांटी धडके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव. समर्पयामी अशितगिरी समशाक जलम सिंधू पात्रे सुरवर्षाखा लेखनी पत्र मुले. बघा ही आहे जुनी चिंच, भिजत घालते. आधी स्वच्छ धुवून घेते. पुरणाची डाळ लावून घेते मी. त्यासाठी डाळ एक डबा भरून डाळ घेतली आणि छोट्या वाटीने तांदूळ घेतले. तर हे स्वच्छ धुवून घेते. इकडे मी पुरण शिजायला ठेवलं. आता दुपार झालेली आहे, कारण की पुरण शिजायला खूप वेळ लागतो. मग संध्याकाळपर्यंत हे सगळं कंप्लीट झालं तर स्वयंपाकच राहतो, म्हणून मग लवकर हे टाकलेलं आहे. आणि आता थोड्या वेळातच हे होऊन जाईल. बघू शकता साखर टाकली मी यामध्ये. बघा सगळं ताट वाढून घेतलं. तर बघा स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी, भरीत, कढी, सार. तर फ्रेंड्स आत्ता संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहे आणि भांडे वगैरे क्लीन करून मी सगळं हे ठेवलेलं आहे. पुरणाची पोळी असते आजच्या सणामध्ये. तर स्वयंपाक पूजा पण खूप छान झाली आणि कोणते कोणते दिवे लावलेले आहे मी, तर ते पण नक्की बघा. तर चला तर आजचा ब्लॉग पण इथे संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.